अशोक खरात प्रकरण सर्वत्र गाजत असतानाच राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांचा एक कथित आक्षेपार्ह व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे। धक्कादायक म्हणजे हा प्रकार मंत्र्यांच्या शासकीय निवासस्थानातच घडल्यानं संपूर्ण महाराष्ट्रात एकच खळबळ उडाली आहे। या प्रकरणी विरोधकांनी आक्रमक पवित्रा घेतला असून झिरवाळ यांची मंत्रिपदावरून हकालपट्टी करण्याची मागणी केली आहे। या दरम्यान महायुतीतील मंत्र्यांचा हा अश्लील व्हिडिओ कोणी आणि कसा रेकॉर्ड केला याबाबतची खळबळजनक माहितीही आता समोर आली आहे। याबद्दलच सविस्तर या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात। नमस्कार, आपण पाहताय लोकसत्ता लाईव्ह। गुरुवारी रात्री सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडिओमध्ये मंत्री नरहरी झिरवाळ हे एका तृतीयपंथी व्यक्तीसोबत असल्याचा दावा केला जात आहे। मिळालेल्या माहितीनुसार या तृतीयपंथीयावर मुंबईतील कुरार पोलीस ठाण्यात खंडणी प्रकरणी गुन्हा दाखल आहे। झिरवाळ हे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी या आदिवासी बहुल मतदारसंघाचे आमदार आहेत। त्यांचा हा व्हायरल झालेला व्हिडिओ 7 महिन्यांपूर्वीचा असल्याचं सांगितलं जातंय। मंत्री नरहरी झिरवाळ यांचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर तृतीयपंथी पवन यादवचा भाऊ रवी यादव यांनी एका वृत्तवाहिनीला प्रतिक्रिया दिली आहे। व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये दिसणारी व्यक्ती मंत्री झिरवाळ हेच आहेत। माझा भाऊ पवन यादव यानेच हा व्हिडिओ आपल्या मोबाईलमध्ये रेकॉर्ड केलाय। पवन याला सरकारच्या तृतीयपंथीयांच्या बोर्डावर मोठं पद हवं होतं, त्यामुळेच त्यानं मंत्री झिरवाळ यांना विश्वासात घेऊन त्यांच्याशी संबंध ठेवले आणि त्यांना ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न केला। पवन याने अनेक आमदार आणि राजकीय नेत्यांबरोबर संबंध ठेवले असून त्याच्या मोबाईलमध्ये त्या संदर्भातील व्हिडिओ आहेत। त्याची सविस्तर चौकशी केल्यास सर्व सत्य बाहेर येणार असं रवी यादव यांनी सांगितलं। हा सर्व प्रकार बाहेर आणल्यानंतर मला काही मंत्र्यांच्या कार्यालयातून जीवे मारण्याच्या धमक्या येत असल्याचा दावाही त्यांनी केलाय। मंत्री झिरवाळ यांच्या या कथित व्हिडिओ प्रकरणी आता विरोधक चांगलेच आक्रमक झाले आहेत। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी झिरवाळ यांचा तातडीनं राजीनामा घ्यायला हवा अशी मागणी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली आहे। तसंच या व्हायरल व्हिडिओची तातडीनं चौकशी व्हावी आणि कारवाई देखील करावी असंही ते म्हणालेत। त्याचबरोबर सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनीही या प्रकरणावरून प्रतिक्रिया दिली आहे। ही महाराष्ट्राची संस्कृती आहे का असा प्रश्न त्यांनी उपस्थित केलाय। शासकीय निवासस्थानात एखादा मंत्री असं कृत्य करीत असेल तर त्याच्यावर कारवाई नक्कीच व्हायला हवी अशी मागणीही त्यांनी केली आहे। या व्हायरल व्हिडिओमुळे राज्याच्या राजकारणात एकच खळबळ माजलेली असताना अशीही माहिती समोर येते की या व्हिडिओ प्रकरणाची नरहरी झिरवाळ यांना कल्पना होती। मंगळवारीच त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन त्या संदर्भात चर्चा केल्याचं सूत्रांनी सांगितलंय। 2 महिन्यांपूर्वी झिरवाळ यांच्या कार्यालयातील क्लार्कला 35,000 रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं रंगेहात पकडलं होतं। तेव्हाच विरोधकांनी झिरवाळ यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती। त्यानंतर त्यांचा आता हा कथित व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर झिरवाळ यांच्या अडचणी अधिक वाढल्याचं बोललं जातंय। या प्रकरणी अजित पवार गटाकडून अद्याप कोणतीही प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही। तसंच झिरवाळ यांच्या कार्यालयाकडूनही आम्हाला या व्हिडिओबद्दल काहीच माहीत नसल्याचं सांगण्यात आलं आहे।